पण जेव्हा टोमॅटो 2 रुपयाला होतो आणि रस्त्यावर फेकला जातो तेव्हा कुठं आवाज निघत नाही, एकही शब्द निघत नाही. जेव्हा टोमॅटो 100 रुपयावर जातो तेव्हा इतका आवाज होतो की माझं टोमॅटो जागेवर सॉस घ्यायला लागतात, म्हणतात टोमॅटो नाही घ्यायचा. तर हे फार चुकीचं आहे ना. म्हणजे आता प्रत्येक अगं तुमच्या हातात पेन आहे तर त्या पेनची किंमत ते ठरवू शकतात, पण शेतकरी आपल्या वस्तूची किंमत ठरवू शकत नाही. बरं तो ठरवू शकत नाही तर ठीक आहे, पण मार्केटमध्ये जेव्हा जाते तो माल तर त्याला कळत पण नाही माझा कितीला विकलाय. व्यापारी काय म्हणतो उद्या 11 वाजता तुम्हाला सांगतो, तोही कसा सांगणार की डिमांड किती आला, किती ट्रक आलेत कोथिंबीरचे किंवा किती ट्रक आलेत टोमॅटोचे. मग सकाळी तिथं बोली लागणार, बोली लागल्यानंतर मग भाव ठरणार, मग शेतकऱ्याला कळणार. म्हणजे किती दुर्दशा आहे बघा शेतकऱ्याची. शेतकऱ्याला हे शिकायला पाहिजे की रेट पडल्यानंतर पण आपण किती खर्च करतोय, प्रोडक्शन कॉस्ट किती, त्या 5 रुपयाचा पेन आहे तर 7 रुपयाला विकला जातोय. आपले टोमॅटो 4 रुपयाला किलो तयार होतात का 3 रुपये किलो तयार होतात, आपले द्राक्ष 20 रुपयाला तयार होतात का, ह्याचं कॅल्क्युलेशन्स पाहिजे. हे कुठं तर चुकते.